पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू झाली असून महापौर विनायक कोंडाल यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे 1 ते 9 जुलै दरम्यान शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेचा शुभारंभ छत्रपती संभाजी महाराज चौक येथे महापौर विनायक कोंडाल यांच्या हस्ते करण्यात आला। या मोहिमेत शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, नाले, गटारी, चौक आणि विविध भागांची व्यापक स्वच्छता करण्यात येणार असून गाळ काढणे, झुडपे हटविणे, कचरा उचलणे आणि डास प्रतिबंधक उपाययोजनांवर विशेष भर दिला जाणार आहे। महापौरांनी नागरिकांना कचरा घंटागाडीतच टाकून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले। आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने जे स्वच्छतेची मोहीम राबवण्यात आलेली आहे। आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आपली जी जबाबदारी आहे, सोलापूर हे आपलं स्वच्छ व सुंदर दिसलं पाहिजे, ही तर सध्या आपलं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे की आपण देखील आपल्या परीने आपण सर्व ठिकाणी ज्या ज्या प्रभागामध्ये असेल किंवा आपल्या सोलापूरची शहरामध्ये आपली जबाबदारी समजून आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वच्छतेची मोहीम घेतली पाहिजे व प्रत्येक परिसर हा स्वच्छ ठेवला पाहिजे असं मला वाटतो। आणि निश्चित महानगरपालिकेच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल आमचे भोसले साहेबांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। आणि आपलं कर्तव्य समजून आपण सर्वजणच आपण प्रत्येक ठिकाणी अशीच स्वच्छता मोहीम राबवावी अशी या ठिकाणी आवाहन करतो। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक बिज्जू प्रधाने, समाधान आवळे, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, सहाय्यक आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, सफाई अधीक्षक सूर्यकांत लोखंडे, सफाई अधीक्षक वाहन वासुदेव नडीमेटला, मुख्य आरोग्य निरीक्षक बच्चू तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व सफाई कर्मचारी उपस्थित होते।